रात्री 11:30 वाजता जरा घरातली कडी काढून आत जाऊन 4-5 जण घुसले. त्यांनी एवढे निर्दयीने मारलं होतं की लहान मुलाला लोखंडी काम इथं असे लागलं होतं. साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी दिवसात गुन्हा घडलेला होता. पप्पू मदत चव्हाण म्हणून होता, 20 वर्षाचा पोरगा होता. त्यानं शिरूरचा सोनार दाखवला. ते सोनाराला आम्ही घेतलं. पायल जी होती त्या पायावर रक्ताचे डाग होते. मग मी आमच्या शिपायांना म्हटलं जरा आजूबाजू हुडकाकडे बिडाई थोटकं मिळतं, खरं सांगतोय काय. आणि लकीली तिथे थोटकं मिळाली आणि आम्ही याला विचारलं होतं कुठली बिडी ओढतोस काय ओढतोस, कारण हा बिडी लॉकअपमध्ये असं मागायचं. तर शिवाजी बिडी वाढायचा. कॅमेरा पण आम्ही जप्त केलं होतं. मी सहज त्याची कॅमेरा हँडल बघत होतो तेव्हा मला दिसलं की त्याचा रोल आहे. 6 वेळा तो गुन्हा सिद्ध झालेला होता. तपासामध्ये कसं असतं की रिकन्स्ट्रक्शन क्राईम असतं. गुन्हा कसा घडला असेल हे आयोच्या डोक्यामध्ये असं एक चित्र तयार झालं की घटनास्थळाला तपास अंमलदारांना भेट देणे महत्वाचं असतं. ग्रामीण भागामध्ये दरोडा पडणं म्हणजे SP पासून सगळ्यांची झोप उडवली असते. पोरगा 22 तर थोडा जरा आउटलाईनचा होता आणि त्याचा मर्डर झाला होता. बॉडी छत्रसिंगीच्या इथं मिळाली. मर्डर अनडिटेक्ट राहणे म्हणजे नामुष्कीची गोष्ट असते, कारण एक जीव गेलेला असतो. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टच्या क्राईम स्टोरीज या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा या एपिसोडमध्ये रिटायर्ड सिनियर PI दीपक सावंत सर आज आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्ते. आणि आम्ही उत्सुक आहोत की आज आम्हाला तुमचे कोणते किस्से ऐकायला मिळतील. एक जुनी केस आहे 2000 सालची. मी त्यावेळेला वाई पोलिसला होतो. वाई पोलीस स्टेशन मध्ये 80 गावं पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शन मध्ये येतं. त्यातलं एक गाव होतं पांडेवाडी, म्हणजे धोम धरणाच्या बाजूला पांडेवाडी म्हणून गाव आहे. तर त्या गावामध्ये रात्री 11-11:30 वाजता एक शेतकरी कुटुंब होतं. ते रात्री झोपलेलं होतं. त्यावेळेला रात्री 11:30 वाजता जरा घरातली कडी काढून आत जाऊन 4-5 जण घुसले आणि घरातले 2 पुरुष होते. त्यांना लोखंडी कांबीने मारलं, डोकं बिकं फोडलं, बायकाच्या अंगावरले दागिने काढून घेतले, गळ्यातलं मंगळसूत्र, बांगड्या, पायातल्या पायल, परत जोडवी सगळं काढून घेतलं आणि ते कडी लावून बाहेर निघून गेले. आणि जाताना मग त्याने इतर ह्याच्यात पण त्याच्याबरोबरच्या इतर लोकांनी पण काही ठिकाणी चोरी होते. खूप मोठी गँग गेली होती त्यावेळेला. एक होते 15-16 जण होते आणि या घरामध्ये एक 8 जण इन्व्हॉल्व्ह झाले होते. 4 जण आत गेले होते, 6 जण आत गेले होते, 2 जण बाहेर होते वॉचिंगसाठी. दरोडा होत होतो. म्हणजे त्यात त्यांनी एवढे निर्दयीने मारलं होतं की लहान मुलाला लोखंडी काम इथं असे लागलं होतं, 3 महिन्याच्या बाळाला पण. बापरे. असं आणि ती मग सकाळी सरपंचाने फोन केला पोलिसांना. मग आम्ही जवळच राहत होतो. सकाळी आम्ही गाडी काढून गेलो. 15-20 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो तिथं. पाहिलं तर सगळं घरामध्ये ट्यूब फोडले होते, सगळे फोड केले होते, सामान विस्कटलेलं होतं. मग इथे दरोड्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मग आम्ही तपास सुरू केला. हे साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी दिवसात गुन्हा घडलेला होता. त्यानंतर आम्ही तपास करताना आजूबाजूचे सगळे रेकॉर्डरचे गुन्हेगार पाहिले. मोठं काही क्ल्यू लागत नव्हतं. मग आम्ही बाकी बाहेरच्या जिल्ह्यातले पण बघायला सुरू केले. त्यानंतर एक साधारण 1.5-2 महिन्यानंतर आम्हाला इन्फॉर्मेशन आली की पारनेरची टोळी आहे. पारनेर आणि नगरचे काही विशेष समाजाचे लोक आहेत, ते चोऱ्या करतात आपल्या भागात करतात. आणि त्यावेळेला मांढरदेवीची यात्रा वगैरे झालेली होती, त्यानिमित्तानं ते आलेले होते. मग मांढरदेवीच्या यात्रेमध्ये असं असतं की त्याची एक पाकळणी येऊन नंतर असते परत यात्रा. म्हणजे 2 यात्रा असतात? नाही, एक यात्रा असते. ती यात्रेचा समाप्त म्हणून नंतर एक 15 दिवसांना एक यात्रा. हे पहिल्या वेळेला आले होते त्यावेळेला त्यांनी सगळे गुन्हे करून गेले होते. आणि नंतरच्या वेळेला ते आले त्यावेळेला त्यातले 2 जण आले होते
आणि ते स्टँडच्या जवळपास राहत होते आणि पत्ते खेळताना ते पैसे हे करायचे आणि मग ती कुणकुण लागली आम्हाला. आम्ही त्यातला एक उचलला. तो एक पप्पू मदन चव्हाण म्हणून होता, 20 वर्षाचा पोरगा होता. बघितलं, त्याला हे केलं, इंट्रोगेट केलं. इंट्रोगेट करताना चांगलं 5-6 दिवसाच्या इंटरव्ह्यू नंतर त्यानं कबूल केला की केलं. मग त्या आणखीन एक त्याचा जोडा होता, तो पण मिळाला आम्हाला. त्याचं नाव सांगितलं त्या वस्तीत. मग हे पालं रस्त्याच्या कडेला पालं टाकून हे करायचे आणि मूर्त्या बिर्त्या विकतात ना, असे ते फेर असते त्यांच्याकडे. रस्त्यावर कुणाचं लक्षच राहत नाही. म्हणजे मी राहतो त्या बंगल्यापासून 150 मीटरवरती राहतो. बापरे, एस स्टेशनच्या जवळ राहतो ते. माझ्या घरासमोर एस स्टेशन होतं, तिथं राहतोय. पण त्याच्याकडे कुणाचं लक्षच नसायचं, तर हे आपले पोट बरोबर येतात आणि असं करून मग हे करायचं. मग ते 2 मिळाले. मग त्यावेळेस जातो. मग आम्ही इन्क्वायरी केल्यावर त्याने कबूल केला. मग त्यानं सांगितलं की, मग त्यानं असं सांगितलं की सोनार आला होता, सोनार इथं आमच्याकडनं येऊन सोनं घेऊन गेला होता. अच्छा. मग त्यानं शाहबाग पाटा म्हणून एक ते जवळचा एरिया आहे, तिथं तो सोनार आला आणि दुसऱ्या दिवशी तो सोनं घेऊन गेला. आणि त्यानं कबूल केलं की हे केलं. मग सोनाराचं घर दाखवायसाठी मग त्यानं आम्हाला नेलं. तर तो सोनं शिरूरचा होता. आणि मग सकाळी आम्ही गेलो, सोनं हे केलं. त्यानं शिरूरचा सोनार दाखवला. ते सोनाराला आम्ही घेतलं. सोनारानं पहिल्यांदा नाही म्हणून सांगितलं. मग सोनाराला कबूल केलं. मग सोनं म्हटलं पुण्यामध्ये विकलं, हे केलं, आठवलंय आणि विकलं, हे केलेलं तिथं आठवलेलं आहे, दिलं, आठवायला दिलं. साधारण त्याला 2 महिने झाले, 2-2.5 महिने झाले होते. मग आम्ही तिथं सोनाराकडे जाऊन ते आठवणीवाल्याकडे गेलो. छोटीशी खोली, ते 2 भाऊ होते, 20-22 वर्षाचे. मग त्यांना विचारलं तर त्यानं हे ना बघितलं, तेव्हा येतो म्हटलं नेहमी, सोनं घालतो माझ्याकडनं, घेऊन जातो लगड करून. कुठं आणतो मला माहित नाही. मग त्याला खूप खोदून विचारलं. म्हटलं साहेब किती आणलं होतं? मला आठवत नाही किती आणलं होतं, पण मी लिहून ठेवलेलं आहे म्हटलं सगळं. मग त्यानं मला वही दाखवली. मग आम्ही त्यात बघितलं तर त्यानं 2 वेळा सोनं दिलेलं होतं. अच्छा. आणि तारखा होत्या ते ह्या गुन्ह्याची मॅच होत होत्या आणि दुसऱ्या एका गुन्ह्याची मॅच होत होत्या. मग ते आम्ही त्यांना ती लगड पंचनाम्यानं जप्त केली, सोनार घेतलं, आलो. आणि मग दुसरा जो आरोपी होता त्याच्याकडनं मग त्याला विचारणा केली तर त्यानं घरात सांगितलं, माझ्या घरात पायल आणि जोड्या वगैरे घरात आहेत माझ्या, एक अंगठी आहे आणि कॅमेरा आहे. कॅमेरा पण गेला होता चोरीचा. कॅमेरा महत्वाचा आहे. तर मग याला परत घेतलं. परत आम्ही पारनेरला गेलो आणि मग पारनेरमध्ये त्या घरातनं ते सगळ्या वस्तू पंचनाम्यानं जप्त केल्या, परत घेऊन आलो. तोपर्यंत रिमांड संपायला आलो होतं. पण त्याने अगोदर जोडीदाराची नावं सांगितली होती. 2 अरेस्ट झाले होते. हे 2च अरेस्ट झाले होते. बाकी सगळे कोण जेलमध्ये होतं, कोण कुठे होतं, पळून गेले. नावं म्हणजे पहिली नावं बोधल्या, न्याय अशी नावं. सरनेम वगैरे काही सरनेम सगळे नाही. काही वेळा काळे सांगायचे, काही वेळा इतर नावं सांगायची, काही वेळा चव्हाण सांगायचे. आणि यात काही पारनेरचे होते, काही नगरचे होते. मग 2 नाही केले तर तपास आम्ही केला. मग त्यात ओळख परेड घेतली, फिर्यादीने ओळखलं. तर तो कॅमेरा जो होता, तर पायल जी होती, त्या पायलवर रक्ताचे जे डाग होते. मग ते आम्ही केमिकल अनालिसिसला पाठवले. ते मॅच झाले. ते फिर्यादीची जे होतं, तिचा नवरा जो होता, त्याचं रक्त, त्याची पायल काढून होती, ते बायकोला पायल काढता येत नव्हतं म्हणून नवऱ्याने पायल काढली, तेव्हा त्याचं ते रक्त पडलं होतं, त्या पायाला लागलं होतं आणि ते मॅच झालं. त्यात त्यात डाग राहिलेला, तर तसंच पायाला एक छोटासा डाग सीएन बरोबर तो अनालाइज करून हे केला. तो एक झाला. नंतर आम्ही याला विचारलं की जाताना मग आम्ही प्रात्यक्षिक पंचनामा करतो, कसं कसं गेला, कुठे गेला. मग त्याने सांगितलं आम्ही वाट बघत बसलो होतो आंब्याच्या झाडाखाली. म्हणजे आंब्याचं झाड दाखवलं त्याने आम्हाला. मग त्या पंचनाम्यानेच चाललं होतं सगळं, रनिंग पंचनामा करत. तर पंचनाम्याने मग काय वाटलं त्यावेळेला मला कोणाला माहिती. ते म्हटलं काय इतका वेळ काय केलं तुम्ही? तर ते सांगत होतं की आम्ही तिथे बिड्या वळत बसलो होतो. तिने पंचनामा करता निवेदन करताना सांगितलं होतं. मग मी आमच्या शिपायांना म्हटलं जरा आजूबाजू हुडकाकडे बिड्या थोटकं मिळतात बघूया, खरं सांगतोय काय. आणि लकीली तिथे थोटकं मिळाली आणि त्याला लाल दोऱ्याचं थोटकं. आणि आम्ही याला विचारलं होतं कुठली बिडी ओढतोस, काय ओढतोस, कारण हा बिडी लॉकअपमध्ये असं मागायचं. तो शिवाजी बिडी वळायचा. शिवाजी बिडीला हे असायचं, लाल दोरा असायचं. मग मॅच झालं की मग ते आम्ही ते सगळं जप्त केलं आणि ते
केमिकलला पाठवलं. हम्म. त्याचा पण रिपोर्ट आला. तर कॅमेरा जो होता हम्म. तो कॅमेरा पंचनामे जप्त केलेलं होतं मी. सहज मी त्याची कॅमेरा हँडल बघत होतो तेव्हा मला दिसलं की त्याचा रोल आहे. हा. मग मी काय ह्याला विचारलं, त्या आरोपीला विचारलं, अरे त्याचा रोल काय म्हणून फोटो काढले काय तू? म्हणलं महिना नाही, पहिल्यापासून आम्ही काय उघडलेलंच नाही म्हणलं त्याला. काय मग मला ऍक्च्युअली रोल अगोदरचा असणार. मग फिरायला बोललो त्याला, म्हणलं तुझ्या कॅमेरा रोल होता काय? म्हणलं होय साहेब रोल होता, आम्ही बारशीचे फोटो काढले होते. तर मग फोटोग्राफरला बोलवलं, पंचनाम्यानं परत तो कॅमेरा उघडला, तो रोल डेव्हलप करायला दिला, रोल डेव्हलप केला आणि त्यात फोटो त्या घरातले मिळाले सगळे. आणि मग चार्जशीट आम्ही दाखवून दिलं. मग कोर्टात केस चालली. आरोपी 3च होते. सोनाराला पण आम्ही दरोड्याचा माल घेतला म्हणून आरोपी केला. त्यात सगळे साक्षीदार झाले. म्हणजे त्यावेळेस जज होते, एक डिस्ट्रिक्ट जज होते वाईकर म्हणून. त्याचा निकाल त्याने जाहीर केला, आरोपी कन्व्हिन्स झाले. पण निकाल जाहीर करताना त्याने काय केलं, सगळे पीपी बोलवले. सातारा कोर्टात जेवढे पीपी होते सगळे बोलवले निकाल ऐकायला. रिडिंग वाचताना त्यांनी सांगितलं, बघा आयोने कसा कसा पुरावा आणलाय, 6 काउंटवर पुरावा आणलाय. 6 वेळा तो गुन्हा सिद्ध झालेला होता. आणि मग त्या आरोपीत या दोघांना जन्मठेप शिक्षा झाली, त्यांनी दरोडा घातला होता. सोनाराला 10 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे बाकीचे आरोपी फरारी असताना पण दरोड्यामध्ये शिक्षा झाली. 2 आरोपी दरोड्यामधले आणि सोनार यामध्ये यांना शिक्षा झाली. आणि ते मग ते लहान मुलाचं अजून मला दिसतंय की ते बोटाच्या इथं असं त्याला बरोबर. सर आता जसं निकाल ऐकण्यासाठी बोलवलं तर तुम्ही इतके इन डिटेल तपास चालू केला, तर यामध्ये तुमचं इन्स्टिंक्ट म्हणजे ऍज अ एक्सपिरियन्सचा भाग आणि तुम्ही घेतलेलं शिक्षण आणि ऑन दी स्पॉट तुमच्या डोक्यात काय गोष्ट स्ट्राईक होते गुन्हा पाहून, या सगळ्यांचं मिक्सिंग असतं का तिकडे? पोलीस तपासामध्ये कसं असतं की रिकन्स्ट्रक्शन ऑफ क्राईम असतं. गुन्हा कसा घडला असेल हे आयोच्या डोक्यामध्ये असं एक चित्र तयार व्हायला, मग त्याच्याप्रमाणे तो पुरावे हुडकत जातो. इथं काय फेकलं असेल का, इथं काय उचललं. आम्ही प्रात्यक्षिक पंचनामा करतो ते तेवढ्यासाठी करतो, किंवा काही वेळेला इमॅजिनेशन करतो की इथं असं झालं असेल, मग त्याप्रमाणे विचार करतो, त्यावेळेला मिळून जातं. रिकन्स्ट्रक्शन ऑफ क्राईम म्हणतात त्याला. सर, एखाद्या क्राईम जिथं होतो तिथला पंचनामा किती महत्वाचा असतो, आणि जर काही गोष्टी मिसआउट झाल्या तर आयुष्यभर त्याचा निकाल लागू शकत नाही, ह्या लेवलचं तो महत्वाचा असतो. पहिलंच असं असतं की घटनास्थळाला तपास अंमलदारांना भेट देणे महत्वाचं असतं. घटनास्थळ जितक्या लवकरात लवकर जाईल तो तितक्या लवकरात लवकर ते इंटॅक्ट राहतं, आणि त्याला तिथे काय मिळालेल्या क्षुल्लक गोष्टीवरनं पण क्लू लागून जातो. बरोबर. त्यामुळे तिथं त्यानं जागेवर भेट देणे महत्वाचं असतं. अच्छा. आणि कोणत्या गोष्टी कशा हँडल केल्या गेल्या पाहिजे याचं ट्रेनिंग आधीपासून पोलिसांना तपासाचं ट्रेनिंग पोलिसांना दिलं, म्हणजे बाबा फिंगरप्रिंट तुमच्या नको यायला पाहिजे तिकडे, ते सगळं पोलीस तपासामध्ये ट्रेनिंग मध्ये दिलेलं जातं. आणि कसं हँडल करायचं असतं, काय असतं. पण काही वेळेला कसं असतं, लोक गेलेले असतात त्या जागेवर, काही वेळेला पाऊस झालेला असं पण असतं. अच्छा. आणि परत म्हणजे जेव्हा इन्व्हेस्टिगेशन आपण सुरू करतात, जसं तुम्हाला आता सिगरेटचं इन्स्टिंक्ट लागलं होतं की इथं, तर 2 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा ते तिकडे मिळालं. नशीब माझं म्हणायचं, कारण असंच, कारण तिथे नांगरला नव्हतंच येत. बरोबर आहे, खरंय. आणि नेमकं बरोबर त्या पावसाळ्याचे आम्ही मे महिन्यामध्ये ते केलं होतं. पावसाळ्या जून मध्ये 2 महिन्या एखादा उशीर झाला असतं, नांगरला गेलं असतं. आणि त्या लेवलचं सुद्धा नॉलेज पाहिजे की ही कोणत्या ब्रांचची पिढी बाबा, नेमकं त्या परिसरात कोणत्या तपास करायला लागतो पोलिसांना. त्या आम्ही स्टेटमेंट घेतली दुकानदारांची, ह्या बिडीला कुठला कलर असतो, ह्या बिडीला कलर असतो, हे अगोदर स्टेटमेंट होतं, हा कुठं होता, साक्षीदार मिळवले, हे कुठे पत्ते खेळत होते, ते हा काय ओढत होता बिडी, कुठल्या कलरची होती. म्हणजे बारीक सारी गोष्टी तपास पोलिसांना करायला लागतो, आणि त्यावेळेला ते सगळ्यांचा विचार मग कोर्ट करतं आणि मग त्याला शिक्षा देतं. या केसमध्ये 6 काउंटमध्ये त्याला म्हणजे 6 वेळा त्या गुन्हा सिद्ध झाला. बरोबर. सर, आता आपण जसं तो दरोडेखोर जे बघतात, तर ते होत असताना धाटी मारहाण तर होतेच, कारण की धाक दिल्याशिवाय लोक पैसे कबूल करत नाही, किंवा मग मी मुलाबाळांना मारून टाकीन या हिशोबानेच कोणतरी तिजोरीतून पैसे काढून देतं, कारण की बाहेरच्या लोकांना माहिती नाही की कुठं ठेवलेत ना बाकीचे पैसे. तर आताची परिस्थिती थोडी विद्रूप झाली, म्हणजे लूटमारही करतात आणि परत स्त्रियांची आबरू वगैरे लुटून बिटून, किंवा मग डायरेक्ट जीवानीशी मारून पण लोक चालले जातात. या लेवलची पण विद्रूपता आता लोकांच्या मनात येते.
नाही, काही गुन्हेगार असे असतात की दरोडा टाकताना हे करताना रेप पण करतात. साधारण सोलापूर साईडचे आहेत ते तसं करतात. जोशी अभ्यंकर पण त्याच हो, पुण्यात पण त्याच लेवल ओळख पटवणे, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ओळख पटवणे. हा, म्हणजे पुन्हा एकदा यांना बोलवलं कधी आपण सापडलेत तर मग पुरावा नष्ट करायचा ह्या हेतूने ते. हा, मग आपली ओळख पटू नये, याने मला बघितलंय, मग आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मारून टाकतात. हे थोडं विद्रूप आहे. आणि खरंच हा किस्सा ऐकून म्हणजे ज्या लेवलने तपास यंत्रणा तुम्ही राबवली खरंच म्हणजे त्या ह्याच्यामध्ये 2-2.5 महिने आम्हाला छोटं गाव आहे ते पांडेवाडी, वाई पोलीस स्टेशन पण छोटं आहे आणि एकच मोठा सिनियर ऑफिस तिथला असा, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असायचं आणि सगळे रोज विचारायचं दरोडच घ्यायला. पोलिसांच्यावर किंवा अधिकाऱ्यावर सगळ्यांच्यावर एवढं प्रेशर असायचं वरिष्ठांच्या, म्हणजे ग्रामीण भागामध्ये दरोडा पडला म्हणजे एसपी पासून सगळ्यांची झोप उडालेली असते. बरोबर, खरं. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असतं. तो दरोडा अंडरटेक राहणे त्या पोलीस अधिकाऱ्याला नामुष्कीची गोष्ट असते, त्यामुळे त्यासाठी त्याला प्रयत्न करावेच लागतात. सर, ह्या लेवलला जेव्हा सॉल्व्ह होते केस, सक्सेस येतं आणि सगळेजण जेव्हा अप्रिशिएट करतात तेव्हा तुमची म्हणजे मनस्थिती कशी होती? कारण तुम्ही ऍज अ पर्सनल लेवलला घेतलेली असते ती केस आता, की बाबा तपास पर्सनल लेवलला घेतल्याशिवाय होत नाही. की आता हे पर्सनली मॅटर मी पर्सनल लेवल एवढ्यासाठी घ्यायला लागते, आपलं करिअर त्याच्यावर अवलंबून असतं. आपली म्हणजे एखादी गोष्ट आपल्या चुकीमुळे जर डिटेक्ट नाही झाली, एखादा आरोपी चुकीमुळे आपला डिटेक्ट नाही झाला आणि तो दुसऱ्याने डिटेक्ट केला तर मग ती नामुष्की येते. पण दुसऱ्या कुणाला चान्स मिळू नये म्हणून तेव्हा आपणच डिटेक्ट करायचा. बरोबर आहे. हे जे असतं ना, हे यासाठी अधिकारी स्वतः, कारण स्वतःचं नाव ते खराब होत असतं. खराब होतं. कधी असं असतं की हत्ती गेल्याला शेपूट बाकी राहिले असते आणि ती शेपूट दुसऱ्याला सापडते, सगळं क्रेडिट जे पण जे असेल ते दुसऱ्याचं नाव. असं पण होतं, माझ्या बाबतीत पण झालेलं आहे असं. अच्छा. आणि जसं म्हणतात की पूर्ण करिअर मध्ये आपल्याला ऍट द रिटायरमेंट नंतर पण होत असेल तुम्हाला की यार थोड्यासाठी ही केस मे बी मी करू शकला असता किंवा झाली असते, अजून टाइम भेटला असता, जे काय असेल कारण खूप असू शकतात, पण आयुष्यभरती डोक्यात ती हेरवून जाते खल. अरे यार, तशी एक केस आहे. एक मर्डर झालं होतं, एवढ्यातली केस आहे आणि त्याच्यात एक पोरगा होता 20-22 वर्षाचा, तर थोडा जरा आउटलाईनचा होता आणि त्याचा मर्डर झाला होता. त्याची बॉडी चतुर्सिंगीच्या इथं मिळाली होती. ते कॉलेज आहे ना, तिथे बॉडी पडलेली होती आणि त्याची केस मग आली माझ्याकडे. त्याचा तपास करत होता, सगळे चेक केलं, आरोपी हे केले, सगळे संशयित आणले, ठोकले, तपास केला त्यांच्याकडे 8-10 दिवस तपास केला. तपास करताना मला वाटायचं की हेच आहेत, पण ते काय ओपन होत नव्हतं. 7-8 दिवसानंतर मग परत आम्ही दुसऱ्या अँगलला तपास करायला, मग ह्यांना थोडं रिलीज करून अटक केलं नव्हतं त्यांना सोडून दिलं. तरी पण ती 1.5-2 महिन्यानंतर केस डिटेक्ट नाही झाली. 1.5 महिना तरी केला होता केस. मग सगळे परत वर्षांचं प्रेशर यायला सुरू झालं. मग परत मी माझ्या PI क्राईम मध्ये त्यांना म्हटलं की चल परत पहिल्यापासून सुरुवात करू, परत सगळे आणू आपण. आणि मग आम्ही एक आणायला सुरुवात केली. आम्ही त्यातलं एक आणला, मोबाईल टेक्नॉलॉजी पण वापरली, ते सगळं झालं होतं. आणि एक आणायला पहिला माणूस आणला, त्याला इंटरोगेट करत होतो, तोपर्यंत बाकीचे ज्याने मर्डर केला होता ते जाऊन क्राईम ब्रँचला हजर झाले. ओके, स्वतः. आणि त्यांना माहित झालं की आता काय सुटका नाही आपली, कारण त्याने त्यांचं एक हे आणलं होतं आणि ज्याला गुन्ह्याविषयी माहित होतं तो आमच्याकडे होता. ह्याने केलाय हे माहित होतं, तो आमच्याकडे होता आणि ज्याने केलाय ते क्राईम ब्रँचला हजर झाले. आणि मग त्यावेळेला मला त्यावेळेपासून सारखं वाटतं, अरे त्यावेळेला आपण त्यांना न सोडता अजून एक 2-3 दिवस केला असतं तर बोलले असते. बरोबर आहे, म्हणजे इतके 2 महिने लांबले नसते परत. आणि दुसरं म्हणजे ते मग ते क्राईम ब्रँचने अरेस्ट केल्याचं क्रेडिट क्राईम ब्रँचला गेलो. अरे बरोबर आहे, होत असं म्हणजे अगदी. तर सर खरंच भारी वाटलं आजचा हा थरारक किस्सा ऐकून. म्हणजे पोलीस यंत्रणा क्रेडिट वगैरेचं पुढे जाऊन काम करतं, म्हणजे कोणाला दिलं गेलं बाबा ठीक आहे, थोडं वाईट वाटतं, पण गुन्हा सिद्ध होतो आणि गुन्हेगार पकडला जातो, हे सगळ्यात मोठं क्रेडिट तुम्हाला वाटतं की हा बाबा माझं एफर्ट आता कामाला लागले, ते एक नेक्स्ट लेवलचं सॅटिस्फॅक्शन असतं आणि ते दिसतंय मला तुमच्या चेहऱ्यावर. आणि ते त्या लेवलला त्या दिवशी कसं असेल हे खरंच कसं असतं, मर्डर अनडिटेक्ट राहणे म्हणजे
नामुष्कीची गोष्ट असते, कारण एक जीव गेलेला असतो. त्या मुलाचे आई वडील किंवा जो विक्टिम असतो, जे आई वडील घरातले, त्यांचं दुःख जे असतं ना, ते आपण जवळून पाहिलं असतं, त्यांचे स्टेटमेंट घेतलेलं असतं. त्यामुळे आपण त्यांना न्याय देऊ शकलो ना असं वाटत. त्यामुळे आरोपी अटक होणे मर्डर मधला, एखाद्या चोरी मधला नाही मिळाला तरी फारसं काय हे वाटत नाही, पण मर्डर मधला नाही मिळाला की मग आता थोडं वाईट वाटतं की आपण कमी पडलो. खरे खरे खरे. आणि असेच परत आपण पुढच्या भागात सुद्धा अशा काही किस्से तुमच्याकडनं ऐकून घ्यायला मला नक्कीच आवडतील. आम्हाला ऐकताना मजा पण वाटते, थरारक पण वाटते. म्हणजे पिक्चर पाहण्यापेक्षा हे रिअल कसे ऐकण्यामध्ये जास्त मजा. पोलीस लाईफ हे रिअल पिक्चर असतं. एक्झॅक्टली. फक्त पोलिसांचं काम जे आहे ते पब्लिक समोर येत नाही. त्याला बरीच लिमिटेशन असतात पोलिसांना हे करायला, लोकांना सांगायला. बऱ्याच गोष्टी अशा असतात पोलीस सांगू शकत नाही. आणि त्यातले आपण थोडासा प्रयत्न करतोय की आता आपल्याला जी चान्स मिळाला किंवा मुभा मिळाली, थोडंफार कशाना जेवढं शेअर करता येईल तेवढं कायद्यात राहून तेवढं आपण करायचा प्रयत्न करतोय. आणि जेणेकरून लोकांना आता पोलीस ज्या वेळेने काम करतात किंवा ज्या आत्मीयतेने काम करतात आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, तर ती भावना, पोलिसांची भावना लोकांपर्यंत पोहोचली असं मला वाटतं. सो खरंच थँक्यू, तुम्ही इथं आलात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.